नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच वेळेस असे होते की आपल्याला वारंवार लघवीचा त्रास होत असतो. वारंवार जर लघवी होत असेल तर हे शरीराला चांगले नाही. यामुळे आपल्या शरीरातली जी किडनी आहे यात काही दोष असू शकतात किंवा किडनी खराब होत आहे याचे देखील लक्षण हे असू शकते किंवा यामुळे आरोग्याला देखील धोका होऊ शकतो. तसेच वारंवार लघवी करणे व लघवी व्यवस्थित न होता थोडी थोडी होणे, थेंब थेंब होणे, युरिनमध्ये जळजळ होणे, खाज येणे, अशा या कुठल्याही समस्या जर आपल्याला होत असतील ना, तर या संपूर्ण समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी हा उपाय अगदी उपयुक्त आणि अगदी रामबाण ठरणार आहे. आणि उपाय जो मी दाखवत असते ना, तो जुनाट, अनुभवी व 100% फायदा देणाराच असतो. तसेच आयुर्वेदिक असल्यामुळे, रामबाण असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही, तर फायदा पूर्णपणे होतो. आणि हो, म्हणूनच हा उपाय आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू देखील शकतो. तर यासाठी आपण 1 ग्लास भरून पाणी घेतले आहे. पाणी घेताना नॉर्मल माठातील जे पाणी आहे ते पाणी घ्यायचे आहे. याला कोमट वगैरे करायचे नाही. आणि यामध्ये 1 चमचा भरून कच्च्या धण्यांची पावडर टाकायची आहे. धणे घ्यायचे आहेत व घरीच याची याप्रमाणे मिक्सरमध्ये वाटून छान पावडर तयार करायची आहे. व ही धण्यांची पावडर यामध्ये टाकून हे छान मिक्स करून घ्या. आणि दुसरा आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे याप्रमाणे मोठ्या खड्याची, दोऱ्याची जी खडीसाखर मिळते ना, ही खडीसाखर आणायची आहे. ही खडीसाखर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात, ऑनलाईन किंवा मोठ्या किराणाच्या दुकानात देखील सहजतेने मिळून जाते. तर ही खडीसाखर आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास खूप महत्त्वपूर्ण ठरते. आणि उष्णतेचा जो त्रास असतो ना, यामुळेच आपल्याला युरिनला इन्फेक्शन होतात, त्रास होतात. म्हणूनच ही पावडर आणून कुटून याची घरीच मिक्सरमध्ये पावडर तयार करा व या खडीसाखरेची पावडर 1 चमचा भरून यामध्ये टाकायची आहे. आणि आता जर तुम्हाला खडीसाखर मिळत नसेल किंवा नसेल घरात, तर तुम्ही याऐवजी मधाचा वापर करू शकतात. परंतु मध वापरत असाल तर ओरिजिनल मध असेल तर याचा फायदा होतो. याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या आणि हे गाळून घ्यायचे आहे. व बऱ्याच लोकांना असं देखील वाटेल की याऐवजी आपण देवाची जी खडीसाखर असते त्याचा वापर केला तर चालेल का? परंतु त्याचा वापर केला तर हवा तितका आपल्याला फायदा होणार नाही. म्हणून मी प्रत्येक वेळी जे पदार्थ दाखवत असते ना, त्या पदार्थांचा वापर केल्यास आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा होतो. तर याप्रमाणे हे गाळून ज्या व्यक्तींना युरिनचे इन्फेक्शन आहेत, वारंवार त्रास होतो, अशा व्यक्तींनी हे तयार करून सकाळी अर्धा ग्लास व रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा हा अर्धा ग्लास, असे दिवसभरातून 2 वेळेस हे इतके पेय पिऊन घ्यायचे आहे. असे आपण 2 ते 3 दिवस केले ना, लगेच आपल्याला फायदा जाणवेल. आणि जो मी पहिला विषय सांगितला, जे किडनीच्या काही तक्रारी असतील, कुठल्याही किडनीविषयक दोष असतील, कुठल्याही कारणामुळे जर किडनीच्या समस्या उद्भवत असतील, युरिन इन्फेक्शन होत असेल, तर अवघ्या 1 महिन्यातच या उपायाने पूर्णपणे बरे होण्यास मदत होते व साईड इफेक्ट होत नाही. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.